नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तळ राखील तो पाणी चाखील ही गोष्ट आपल्याकडे किंवा ही म्हण आपल्या सगळ्यांना प्रचलित आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि तशीच काहीशी गोष्ट मुंबई नागपूर हायवेबाबत घडली आहे. मुंबई नागपूर हायवे प्रस्तावित झाल्यानंतर त्याची कुणकुण लागल्यानंतर बड्या आजी माजी अधिकाऱ्यांनी हायवे लगतची जी जमीन आहे ती खरेदी केली, तीही कवडीमोल भावानं. शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणं अपेक्षित होतं, पण तो फायदा नेमका करून घेतलाय तो अधिकाऱ्यांनी. कायम नेत्यांच्या भ्रष्टाचारांच्या, मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या चर्चा होतात, त्याच्यावरती कारवाईबाबत लोक आणि मीडिया प्रश्न विचारत असतो, पण अधिकाऱ्यांचं करायचं काय हा प्रश्न कायम आणि बाजूला राहतो. त्यामुळे त्याचा प्रश्न असा आहे की महामार्गालगतच्या जमिनी ढापणाऱ्या किंवा त्या जमिनी लाटणाऱ्या अधिकाऱ्यांचं करायचं काय. आणि चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे आमदार संजय केळकर, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, राष्ट्रवादीचे आमदार आहेत पांडुरंग बरोरा, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि शेतकरी संघर्ष समितीचे बबन हरणे आहेत. बबन हरणेंनी हा प्रश्न खूप पूर्वीपासून लावून धरलाय. बबन हरणे, मी सुरुवातीला तुमच्याकडे येतो. नेमका प्रश्न काय आहे, झालंय काय तिथे आणि कुणी कुणी जमिनी लाटल्यात, जरा सविस्तर सांगा. अभिजितजी, हा जो मुंबई नागपूर सध्या शासनाने महामार्ग प्रस्तावित केलेला आहे, या महामार्गाच्या जी काय अलाइनमेंट आहे ते महामार्गाचा अलाइनमेंट जे शासनाने नव्याने भिवंडी तालुक्यातून वडप्यावरून कल्याण तालुक्यामध्ये आणि कल्याणमधून शहापूरहून पुन्हा कसाऱ्यापासून तर इगतपुरी तालुक्याकडे नेण्याचा जो प्रयोजन आहे, आम्ही वारंवार शासनाकडे मागणी केली, मोर्चा आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवला. याबाबत मुख्यमंत्र्यांशी देखील आम्ही चर्चा केली आणि मुख्यमंत्र्यांना विनंती केली की एका बाजूने आपण मोठ्या प्रमाणात सुपीक जमिनी सिंचनाखाली याव्यात म्हणून प्रयत्न करत आहे, पण त्याच वेळेस या सुपीक जमिनीतून का महामार्ग नेला जातोय, त्याऐवजी मुंबई नाशिक महामार्गाचं रुंदीकरण करावं अशी आम्ही जो पर्याय मुख्यमंत्र्यांकडे सुचवला. मुख्यमंत्र्यांनी देखील ते मान्य केले. माझा प्रश्न असा आहे की कुठले कुठले अधिकारी आहेत की ज्यांनी तुमच्या तिथल्या अधिकाऱ्यांनी जमिनी घेतलेल्या आहेत किंवा खरेदी केलेल्या आहेत, ते अधिकारी कोण आहेत? तुमच्याकडे यादी आहे का, तुमच्याकडे माहिती आहे का? हो सर, पुढे मी तेच सांगतोय की MSRDC आयुक्त राधेश्याम मोपलवार यांच्याकडे हे मान्य करायला तयार नाहीत. तेव्हा आम्ही याच्या बाबतीत कागदपत्र गोळा करायला सुरुवात केली आणि आम्हाला याबाबतची जी माहिती सर मिळाली की या रस्त्याचा आम्ही जी मागणी करतोय, मुख्यमंत्री मान्य करताय, अधिकारी मागणी मान्य का करत नाही आमची, तर त्याची कारण आम्ही शोधली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वडप्यावरून भिवंडी तालुका, कल्याण तालुका आणि शहापूर तालुक्यात नियोजित असलेल्या रस्ता, मुंबई नागपूर रस्ता आणि मेगा सिटीच्या लगत मोठ्या प्रमाणात गेल्या 2 वर्षापासून सनदी अधिकारी की जे मंत्रालयामध्ये उच्च पदांवर कार्यरत आहेत, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कार्यरत आहेत, अशा अधिकाऱ्यांनी स्वतःच्या नातेवाईकांच्या नावे मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केलेल्या आहेत आणि त्यांच्या जमिनींना चांगल्यापैकी भाव मिळावा, त्यांना सोन्याचे दिवस यावेत म्हणूनच ते आमची मागणी मान्य करायला तयार नाहीत. आणि हे बघितल्यानंतर आमच्या लक्षात आलं की साहेब मोखवणे आणि साडगाव जे गाव आहे या ठिकाणी राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार यांचा मुलगा पियुष अरुण बोंगीरवार याच्या नावाने शेकडो एकर जमिनी खरेदी केल्या गेल्या की ज्या पियुषची बहीण ही सध्याच्या मुख्यमंत्र्यांची OSD प्रवीण परदेशी यांना दिलेली आहे. म्हणजेच कुठेतरी लागेबांधे सत्तेपर्यंत पोहोचतात, म्हणून अधिकारी मुख्यमंत्र्यांचे ऐकत नसावेत असा आम्हाला दाट संशय आला आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सर माहिती काढली. आम्हाला आश्चर्य वाटलं की माजी मुख्य सचिव जगन्नाथ डांगे, त्यांचा मुलगा रवींद्र डांगे याच्याही नावे मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केल्या गेल्यात. IAS ऑफिसर सुभाष हजारेंची भाऊजय पुष्पा हजारे, त्यांचे भाऊ सदानंद हजारे, ठाण्याचे प्रांताधिकारी सुदाम परदेशींच्या भाऊबंद पत्नी माधव पाटील जे प्रांताधिकारी आहेत त्यांचे नातेवाईक, मिलिंद चव्हाण जे अतिरिक्त आयुक्त ठाण्यामध्ये त्यांच्या नावावर, किंवा जे कैलास जाधव अतिरिक्त जिल्हाधिकारी ठाण्यामध्ये होते त्यांच्या भावाचा सुभाष जाधव जे आहेत त्यांचा कर्म नावाचा प्रोजेक्ट या शहापूर तालुक्यात शेकडो एकर जमिनी त्यांनी खरेदी केलेल्या आहेत. आणि केवळ या अधिकाऱ्यांच्या समृद्धीपायी मुख्यमंत्री शेतकऱ्यांचं ऐकत नाही असा आम्हाला या ठिकाणी दिसून आलं. बरं हरणेजी, मुद्दा असा आहे की ह्या जमिनी कधी घेतल्यात, म्हणजे कुठल्या काळात ही खरेदी झालेली आहे? हे ह्या जमिनी 2 ते 3 वर्षामध्ये झालेल्या आहेत. मुळात याचं अलाइनमेंट, याचं रस्त्याचं जे प्रयोजन होतं ते 1996 पासून सुरू होतं. त्याच्यामुळे उच्च पदांवर असलेल्या अधिकाऱ्यांना याची कुणकुण होती आणि याचं अंतिम स्वरूप देण्याची प्रक्रिया जशी समजली तशी या 2 वर्षामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात 2-3 वर्षात जमिनी खरेदी केलेल्या आहेत. ते अजूनही हे खरेदीचा सपाटा चालूच आहे. बरोबर, ठीक आहे. आपल्यासोबत संजय केळकर. संजय केळकरजी, गेल्या 3 वर्षाच्या या खरेदी आहेत, म्हणजे 1 वर्ष सोडून द्या, तुमचं सरकार 2 वर्ष आहे, तर 2 वर्षात काय कारवाई झाली मग या अधिकाऱ्यांवरती? की हा विषय जो आहे तो आता उघडकीस आलेला आहे.
आणि केंद्र सरकार असो किंवा आमचं राज्य सरकार असो यांनी खरी म्हणजे स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे. त्यावेळी रस्त्यावरची स्वच्छता नाही तर सर्व दृष्टीने मग कालाधन असेल किंवा अशा प्रकारचा घोटाळे असतील किंवा भ्रष्टाचार असेल या विरुद्धची लढाई जी आहे ती आधी सुरू झालेली आहे. अहो संजय केळकर, त्यामुळे ना की हे इतकं हास्यास्पद आहे ना स्वच्छता मोहीम सुरू झाली आहे वगैरे, त्याचं कारण आहे ना की स्वच्छता मोहीम करण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे ना, ज्या अधिकाऱ्यांवरती, त्यांनी पैशांनी तुमची स्वच्छता करायला सुरुवात केली, त्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी हडपायला सुरुवात केली, त्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने घ्यायला सुरुवात केली, ते मंत्रालयात बसतात, ते मुख्यमंत्र्यांच्या सोबत असतात, आणि कधी कारवाई होणार? मग प्रशासनातले अधिकारी अशा प्रकारचं काही करत असतील तर निश्चितपणे शासन जे आहे, माननीय मुख्यमंत्री आहेत किंवा निरनिराळ्या खात्याचे मंत्री आहेत, हे निश्चितपणे असे कोणाचीही गय करणार नाहीत याच्याबद्दल जनतेला देखील विश्वास आहे. प्रशासनातले अधिकारी निरनिराळ्या प्रकारे निरनिराळ्या ठिकाणी अशा प्रकारचे जर काही जमीन घोटाळे करत असतील, गैरव्यवहार करत असतील, अनियमितता करत असतील तर याची चौकशी जी आहे ती निश्चितपणे होणार. मला गंमत कळत नाही की हे अतिशय टिपिकल उत्तर आहे, चौकशी होईल. मी मान्य करतो की तुमची अडचण होऊ शकते, पण आपल्यासोबत पांडुरंग बरोबर आहे, बरोबरांकडे काही सातबारे पण आहेत. बरोबराची तुमच्याकडे कोणाकोणाचे सातबारे येतो असे? नाही, आज माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्येच नाही, या सांगितलं. ठिकाणी माझ्याकडे विषय सभागृहामध्ये आल्यानंतर ठाणे महानगर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं. बोला बरोबराजी, बोला. अभिजितजी, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद चव्हाण किंवा इतर जी आता बबन अंडेंनी नावं सांगितली, या सर्व लोकांचे सातबारे आमच्याकडे आहेत. आणि मुंबई नागपूर महामार्ग आणि नवनगर विरोधी संघर्ष समिती आहे. फक्त हा विरोध फक्त शहापूर पुरता मर्यादित नाही, तर नागपूर पासून तर थेट आमच्या ठाण्यापर्यंत हा संपूर्ण आमचा शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी विरोध आहे. एक आमचं म्हणणं आहे की यापूर्वी आमच्या तालुक्यातून जमिनी गेल्या, अख्ख्या मुंबईला पाणी पुरवठा आमचा तालुका करतो. 4 धरणे आहेत, अजून त्या लोकांचे पुनर्वसनाचे प्रश्न सुटलेले नाहीत, अजून त्या लोकांचे नोकरीचे प्रश्न सुटलेले नाहीत, आणि पुन्हा हा प्रकल्प होऊन आमचा पुन्हा शेतकरी देशोधडी लावण्याचा प्रकार या माध्यमातून आहे. आणि म्हणून मगाशी आर्णे साहेबांनी सांगितलं की यामध्ये जे अधिकाऱ्यांनी जमिनी घेतलेल्या आहेत त्यांना कुणकुण लागले 2 वर्षापूर्वी, तेव्हा त्यांनी कवडीमोल भावाने त्या जमिनी घेतलेल्या आहेत. रस्ता व्हावा ही आम्हाला वाटतं की रस्ता व्हावा, परंतु जो अस्तित्वात असलेला जो जुना रस्ता आहे 4 पदरी, त्याला जर आपण 8 पदरीची अलाइनमेंट करून घ्या, त्या ठिकाणी बसू शकतो. आणि जुना महामार्ग आहे त्याचा अंतर माझ्या मतदारसंघातलं 60 किलोमीटर आहे, आणि जो नवीन महामार्ग घेतलाय त्याचं अंतर 65च्या आसपास जास्त, म्हणजे जास्त अंतर आहे. मग हा महामार्ग अंतर कमी करण्यासाठी होतोय का अंतर वाढवण्यासाठी होतोय, का हा महामार्ग शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी होतोय किंवा या सनदी अधिकाऱ्यांच्या समृद्धीसाठी होतो, हे मला केळकर साहेबांना विचारायचं आहे. केळकर सर, उत्तर द्या. मुद्दा असा आहे की अंतर कमी करायला पाहिजे ना. खरं तर बांधकामाचा खर्च वाचेल, सिमेंटचा खर्च वाचेल, मजुरांचा खर्च वाचेल, आपल्या प्रोजेक्टची कॉस्ट वाचेल, जवळपास 30,000 कोटी रुपये खर्च होणार आहेत, ती कॉस्ट वाचेल. तर तुम्ही हे अंतर वाढवताय का? अधिकाऱ्यांच्या समृद्धीसाठी वाढवताय? नाही, याचा अर्थ असा होत नाही. काही तांत्रिक गोष्टी ज्या आहेत या डोळ्यासमोर आल्यानंतरच त्या संबंधातला तो मार्ग ठरवला असेल, आणि त्याच्यामुळे असंही आपण म्हणून चालणार नाही की हा मुद्दाम अशा प्रकारचा नेलाय की काय. कारण की सरकारने विकासाचं लक्ष डोळ्यासमोर ठेवलेलं आहे, आणि त्याच्यामुळे कोणाच्या तरी भल्याकरता म्हणून अशा प्रकारचा कधीही काही निर्णय घेतला जाऊ शकतो. ठीक आहे केळकर सर, मला अजून एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे. मगाशी बरोरा साहेबांनी काही लोकांची नावं घेतली, काही अधिकाऱ्यांची नावं घेतली, त्यांचे सातबारे आहेत त्यांच्याकडे, हरणे साहेबांकडे पण ते सातबारे आहेत, तर यांच्यावरती कारवाई होईल असं आश्वासन तुम्ही देता का? आणि टाइम बाउंड सांगता का की कधीपर्यंत कारवाई होईल, की जे अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून रोज बसतात? मला निश्चितपणे खात्री आहे की मुख्यमंत्र्यांचं काम जे आहे ते अत्यंत पारदर्शक आहे, आणि त्यांनी आजच सभागृहामध्ये देखील हा प्रश्न जेव्हा उपस्थित झाला तेव्हा सांगितलेला आहे की सर्व माहिती गोळा करून चौकशी केली जाईल आणि कारवाई केली जाईल. कोण चौकशी करणार आहे हे नाही सांगितलेलं. कोणाकडून चौकशी करणार आहे? म्हणजे विशेष चौकशी समिती नेमली आहे, एसीबी कडून चौकशी करणार आहेत, पोलिसांना सांगणार आहेत, प्रशासन करणार आहे, कोण चौकशी करणार आहे? निश्चितपणे सरकार या माध्यमातली चौकशी करणार आहे.
चौकशी करणं, मला ह्या उत्तराचं मला गमक कळत नाही या उत्तरात. अंजली दमानियाजी, हा खरं तर नैतिक भ्रष्टाचार आहे. ज्यांच्यावरती जबाबदारी आहे लोकांचं भलं करण्याची, ज्यांच्यावरती जबाबदारी आहे की विकास करण्याची आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना पोहोचवण्याची, त्यांनी स्वतःचा फायदा करून घेतलेला आहे त्या अधिकाऱ्यांनी. हा नैतिक भ्रष्टाचार आहे. आणि याच्या पाठीमागे अजून एक दुसरा जो पार्ट आहे तो असा की काही हजाराच्या पगारात, अगदीच मुख्य सचिवाचा पगार घेतला तर 2 लाख रुपयापर्यंत पगार आहे. कुठून येतात करोडो रुपये? 250 एकर, 150 एकर, 100 एकर जमीन घ्यायला. अभिजित, आपल्याला की थट्टा चालवली आहे, त्या विकास या शब्दाची चालवलेली थट्टा आहे. मग ती आधी काँग्रेसने केली आणि आता भाजप करते. तर प्रवीण परदेशींचे सासरे बोंगीरवार म्हणजे त्यांच्या मुलाच्या नावावर एवढी अमाप जमीन घेतात. त्याचे सगळे सातबारे मी काही वेळापूर्वी आता बघितले. बघून अतिशय शॉकिंग वाटतं. हे तरी अमुक तमुकच्या नावावर घेतात, ते सुनील चव्हाण तर सरळ स्वतःच्या नावावर सातबारे करून घेतात. त्यांना कशाचीही भीती नाही, कारण माहिती आहे सरकार आपलंच आहे, आपल्याला कोणी बोट सुद्धा लावणार नाही आणि त्यांची सगळ्यांची अंडीपिल्ली आपल्याला माहिती आहेत. तर अभिजित, तुम्हाला हेच सांगायचं आहे, हे जेवढं विकासाच्या नावावर आता हे म्हणतायत, इरिगेशन मध्ये आम्ही तेच बघितलं की जेवढी सिंचनाखाली क्षेत्राखाली येणारी जमीन आहे त्यात खडसेंनी घेतली आहे, त्यात सुनील तटकरेंनी घेतली आहे आणि याचे सगळे कागदपत्र नेऊन आम्ही अँटी करप्शनकडे देतो. पुढे काही होत नाही, यांची कसली चौकशी करतात. साहेब, मी अँटी करप्शनकडे देऊन 1.25 वर्ष झालं, त्याच्यावरची धूळ सुद्धा अजून काढलेली नाहीये. चौकशी चालू आहे असं मला सांगितलं जातं, पुढे काही होत नाही. आता तुमच्या चॅनलवर मी सांगते, काही दिवसापूर्वी तुम्ही एक बातमी चालवली की पुरंदर तालुक्यात एक नवीन एअरपोर्ट होणार आहे. त्या नवीन एअरपोर्टच्या जागी कोणाची जमीन आहे? आता शिवसेनेचे आमदार मला वाटतं याच्यावर आहेत. साहेब, तुम्हाला सांगते की तुमच्याच विजय शिवतरेंच्या दोन्ही मुलांच्या नावावर जवळजवळ, म्हणजे मला मुद्दाम आकडा सांगायचा नाही, अमाप जमीन विजय शिवतरेंनी घेतली आहेत. सातबारे सगळे माझ्या घरी आहेत. कधी चौकशी लावतात तुम्ही सांगा. म्हणजे भाजप असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, सगळे एका माळेचे मणी आहेत, सगळे एका माळेचे मणी आहेत. आता यांनी जे केलेले, मी त्यांचे सगळे जे एक एक फ्लिप करत होती. प्रवीण परदेशींच्या सासऱ्यांकडे ही माहिती येते कुठून? मुख्यमंत्री कार्यालयातनं गेली असेल किंवा नितीन गडकरींनी त्यांना सांगितले असेल. आणि हा टप्पा आपण कुठला बघतोय तर साधे हरणे जे आता अतिशय साधारण छोटेसे आपापलं काम सांभाळणारे लोक असतात, त्यांना जर एवढी माहिती मिळू शकते तर तुम्ही विचार करा, नागपूर ते मुंबई पूर्ण टप्प्यात किती जमीन घेतली असेल आणि कोणी कोणी घेतली असेल. हा आपण एक छोटासा टप्पा बघतोय, पण त्याच्यात टोटली जी झालेली जमीन आहे. मग हेच मी म्हणते की एअरपोर्ट बांधला, इथे यांच्या जमिनी, हायवे बनवतात, इथे यांच्या जमिनी. चाललंय काय हे सगळं? चाललंय काय? नक्कीच. प्रताप सरनाईकजी, मुद्दा असा आहे ना की नेत्यांची चौकशी अधिकारी करू शकत नाही. इथं अधिकाऱ्यांची चौकशी अधिकारी कसे करणार आहेत आणि कसा भ्रष्टाचार दूर होणार आहे आणि कसली साफसफाई होणार आहे आणि कधी होणार आहे ती? याच्यामध्ये 2 मुद्दे आहेत. हरणे यांनी मगाशी जे सांगितलं आणि जी नावं त्यांनी जाहीर केली, खरोखरच माझ्याकडे सुद्धा म्हणजे त्यांच्या मतदारसंघाचे आमदार बरोबर यांनी सकाळीच हे कागदपत्र सादर केल्यानंतर मी ताबडतोब मुख्यमंत्र्यांना त्या संदर्भात पत्र दिलं. त्यांनी दिलेली कागदपत्र त्यासोबत जोडली आणि विधिमंडळामध्ये औचित्याच्या मुद्द्याद्वारे शेतकरी संघर्ष समितीने जे आरोप केलेले आहेत आणि त्या आरोपाच्या माध्यमातून त्यांनी जे सातबारे दाखल केलेले आहेत, ते सर्व सातबारे सभागृहात दाखवल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्या प्रकरणात लेखी माझ्या पत्रावर चौकशीचे आदेश दिलेले आहेत. जनतेने त्या ठिकाणी घरं घेतलेली आहेत आणि त्यामध्ये पियुष बोंगीरवार, त्या श्री रमाकांत म्हणून कोणीतरी त्यांच्याबरोबर पार्टनर आहेत. परंतु तरी सुद्धा एवढी माया त्यांच्याकडनं कुठे आली? जर त्यांनी बेकायदेशीररित्या जर ते पैसे जमा केले असते आणि त्या माध्यमातून जमीन जर खरेदी केली असेल तर नक्कीच त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, मिलिंद चव्हाण नव्हे, सुनील चव्हाण, मिलिंद चव्हाण हा त्यांचा भाऊ आहे. मिलिंद साहेबराव चव्हाण आणि सुनील साहेबराव चव्हाण यांच्या नावाने सुद्धा शेकडो एकर जमीन घेतल्याचे काही पुरावे ह्या शेतकऱ्यांनी आज आमच्याकडे जेव्हा दिलेले तेव्हा आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला. नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000च्या नोटा व्यवहारातून बंद केल्यानंतर जी लाखो करोडो रुपयाची काळा ब्लॅक मनी ह्या लोकांनी जमा केला होता, तो ब्लॅक मनी आधी सुद्धा वापरला आणि आता सोन्याच्या माध्यमातून त्यांनी काही सोनं खरेदी केलं आणि बाकीच्या जे पैसे होते ते पैसे ह्या मुंबई समृद्धी एक्सप्रेसवर ज्या जमिनी या शेतकऱ्यांना नाममात्र दराने त्या पैसे देऊन त्या जमिनी घेतल्या. आश्चर्याची गोष्ट अशी
की काही अधिकारी आपल्या नातेवाईकांच्या नावाने ह्या जमिनी खरेदी करतायत, परंतु आमच्या सुनील चव्हाणांचं खरोखर कौतुक करायला पाहिजे. सगळ्या अधिकाऱ्यांनी त्यांचा फोटो काढून प्रत्येकाच्या कार्यालयाच्या मागे लावायला पाहिजे, कारण त्यांनी ही जमीन घेतली स्वतःच्या नावानं. म्हणजे एखादा संधी अधिकारी स्वतःच्या मतदार म्हणजे स्वतः ज्या ठिकाणी ते गावात वगैरे राहतात त्या ठिकाणी जर त्यांची वडिलोपार्जित जमीन असेल किंवा थोडीशी 2-4 एकर त्यांनी घेतली तर आपण समजू शकतो. त्यांचं गाव कुठे आणि समृद्धी महामार्गावर जे शेकडो एकर जमीन त्यांनी स्वतःच्या नावानं घेतली असेल तर ही पैसे त्यांनी आणले कुठून, ह्याची चौकशी होणं गरजेचं आहे. नक्कीच प्रताप सरनाईकजी, अतिशय बरोबर मुद्द्यावर आहात तुम्ही. मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. त्याचं कारण आहे ना की या सगळ्याच्या तक्रारी बबन हरणेंनी पालकमंत्री एकनाथ शिंदेकडे केल्या होत्या आणि एकनाथ शिंदेनी काय उत्तर दिलीत ते हरणे साहेब तुम्हाला सांगतील. मग तुम्ही याच्यावरती परत उत्तर द्या. हरणे साहेब सांगा तुम्हाला काय सांगितलं एकनाथ शिंदेनी. सरनाईक साहेब, मी तुमचा आदर करतो. आम्हाला राजकारणाशी कुठल्याही प्रकारे देणं घेणं नाही. तुमची भूमिका मी ठाणे जिल्ह्यामध्ये आम्ही नेहमी पाहतो आणि तुम्ही अतिशय चांगल्यापैकी भूमिका घेतली. पण माझा तुम्हाला एक साधासा प्रश्न आहे की ज्या राधेश्याम मोपलवारांना मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले की शेतकऱ्यांनी सुचवलेले पर्याय तपासा, त्या मुख्यमंत्र्यांचे आदेश जर राधेश्याम मोपलवार ऐकत नसतील तर ह्या चौकशीचं पुढे काय होईल हा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण होतोय. नंबर 2 की साहेब, जर अशा स्वरूपाने शिवसेना आणि भाजपाचे या तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आदिवासींची फसवणूक करून जमिनी खरेदी करण्याचं कटकारस्थान किंवा मोठ्या प्रकारचं षडयंत्र सध्या सुरू आहे आणि जे आपले उद्योग मंत्री सुभाष देसाई 2 महिन्यापूर्वी शहापूरमध्ये येऊन गेले आणि त्यांनी त्या आदिवासींच्या जमिनी बघून काही कार्यकर्त्यांना कामाला लावलं की त्या हिव, आंधळ, खुडगर, दोऱ्याचा पाडा या ठिकाणच्या जमिनी खरेदी करा आणि त्या जमिनी आदिवासींच्या जमिनी आपण MIDCच्या नावाने खरेदी करू. हा काळा पैसा पांढरा करण्याचं कारस्थान शिवसेना भाजपाचे या त्या तालुक्यातील कार्यकर्ते साहेब करतायत. आम्ही न्याय मागायचा कोणाकडे? पालकमंत्री महोदयांना आम्ही या संदर्भात सांगितलं की साहेब आमची बाजू ऐका, शेतकरी का विरोध करतो या रस्त्याला ते समजून घ्या. पण सरनाईक साहेब, आमची बाजू ऐकली गेली नाही. आम्ही उद्धव साहेबांच्याशी देखील संपर्क करण्याचा प्रयत्न केला की साहेब आमची बाजू ऐका, आम्ही या तालुक्यातील या जिल्ह्यातील भूमिपुत्र आहोत आणि आम्ही त्याग केले मुंबईकरांसाठी. तानसाबादचा धरण, वैतरणा धरणांना जमिनी दिल्या, आमचं पुनर्वसन साधं करता आलं नाही, आम्हाला नोकरीचा प्रश्न साधा मिटवता आला नाही. मग पालकमंत्री जर आमचे 2 वर्ष होऊन ऐकत नसतील तर साहेब आम्ही जावं कोणाकडे आणि या सरकारकडून अपेक्षा तरी कशी धरणार न्यायाची? नक्कीच नाही. हरणे साहेब आपण विचारत, सरनाईकजी उत्तर द्या. अतिशय गंभीर आरोप आहेत. नाही हरणे साहेब, तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर देतो. मी काय कोणाची बाजू घेत नाही, परंतु एक गोष्ट मात्र या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो. आज सकाळी जेव्हा तुमच्या ह्या शेतकऱ्यांचं जे पत्र आहे ते पत्र तुमचे आमदार जे महादू बरोबर आहेत त्यांच्या माध्यमातून माझ्या हातात जो आलं, मी त्यांना तुम्ही विचारा, ते सुद्धा ह्या कॅमेऱ्याच्या समोर आहे. मी पहिलं पत्र मी त्यांना माझ्या लेटर हेडवर मुख्यमंत्र्यांना दिलं आणि औचित्याचा मुद्दा मांडला. त्यानंतर ताबडतोब मी आमचे पालकमंत्री आणि MSRDCचे मंत्री जे ह्या मुंबई समृद्धी हायवेचे MSRDCचे मंत्री आहेत त्यांनाही मी ही भावना सांगितली. त्यांनी ताबडतोब अशा जर बेकायदेशीररित्या कोणी जमिनी खरेदी केलेली असेल आणि शेतकऱ्यांना कोणी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करा. प्रामुख्याने सुनील चव्हाणांसारख्या अधिकाऱ्यांनी जे जिल्ह्यातले अधिकारी आहेत ज्यांनी या शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने विकत घेतलेल्या आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याचे आदेश त्यांनी आजच पारित केले. मी तुमच्या माहिती करता सांगतो. बघा, एक गोष्ट आहे, विकासामध्ये काही लोक शेतकऱ्यांचं नुकसान होतं, काही शेतकऱ्यांचा फायदा होता. मुंबई समृद्धी हायवे हा काही एकनाथ शिंदेचा वैयक्तिक विषय नाही किंवा देवेंद्र फडणवीसांचा वैयक्तिक विषय नाही. त्या समृद्धी हायवेमुळे अनेक लोकांचा फायदा होणार आहे एवढं नक्की, परंतु काही लोकांचं नुकसान होणार आहे. मला असं सरनाईकजी मुद्दा असा आहे ना, सरनाईकजी मला 1 सेकंद द्या. सरनाईकजी 1 सेकंद द्या. पूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांनी नेत्यांनी काय केलं? सरनाईकजी मुद्दा असा आहे ना की 2 वर्ष ज्याला हरणे साहेब आणि बाकीचे लोक तक्रारी करतात, पालकमंत्र्यांकडे जातात, तेच पालकमंत्री ऐकत नाही आणि त्याच पालकमंत्र्यांना तुम्ही पत्र लिहिताय, त्याच मुख्यमंत्र्यांना तुम्ही पत्र लिहिताय. हे काय, हा काय खेळ खंडोबा आहे का? माझाही एक प्रश्न आहे सरनाईक साहेब 1 मिनिट. नाही, पालकमंत्र्यांना मी पत्र दिलेलं आहे. पालकमंत्र्यांना अभिजित मी स्वतः भेटलो आणि त्यांनी तसे आदेश दिलेत. म्हणजे पालकमंत्र्यांना पत्र द्यायची गरज नाही, त्यांनी ताबडतोब ते विधिमंडळामध्ये होते, त्यांनी ताबडतोब तसे आदेश दिले. अच्छा, म्हणजे ते वाट बघत होते. सरनाईक सर, असं आहे का की ते वाट बघत होते का हरणेंचं ऐकायचं नाहीये, हरणे साहेबांनी तक्रार दाखल केलेली आहे, ती एकदा विधिमंडळात येऊ द्या, मग सरनाईक आपल्याला सांगतील, मग सरनाईकांनी सांगितल्यानंतर आपण त्याच्यावर कारवाई करू, म्हणून ते 2 वर्ष थांबले होते का? बघा, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, हा मुंबई नागपूर समृद्धी एक्सप्रेस वे फक्त ठाणे जिल्ह्यातून जात नाही,
तो एक्सप्रेस वे पूर्ण नागपूरपर्यंत जातो. अनेक शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत, वेगवेगळ्या मागण्या आहेत. त्या मागण्या एकट्या सरकारला पूर्ण करणं शक्य नाही. त्या ठिकाणी काही लोकांचा आनंद सुद्धा काही नाही ना सरनाईकजी, मी तुम्हाला प्रश्न काय विचारतो तुम्ही मला वेगळं उत्तर देता सरनाईकजी. अंजली गोष्टीसाठी सरनाईक साहेब, माझा एक प्रश्न आहे आपल्याला. माझा एक प्रश्न आहे की मला एक सांगा की कधीही कुठलाही सरकारी प्लॅन होण्याच्या आधी 2 वर्ष किंवा 3 वर्ष तिथल्या जमिनीची खरेदी विक्री बंद का करता येत नाही? आणि हे जे होत आहे त्याचा लाभ, जसं तुम्ही म्हणालात, त्याचा लाभ, तो रस्ता झाल्याचा लाभ हा शेतकऱ्यांना मिळायला हवा. आपण सगळेच बांधतो तो त्यांना मिळायला हवा, पण तो शेतकऱ्यांना मिळायला हवा. ते राजकारणी आणि हे असे जे ब्युरोक्रॅट्स आहेत ज्यांना ही सगळी इन्फॉर्मेशन माहिती असते ते सगळा लाभ का घेतात? जसं मी तुम्हाला म्हटलं, तिथे पुरंदर तालुक्यात जर मोठा आज एअरपोर्ट होणार असेल तर त्याचा लाभ फक्त शिवतारेंना का व्हावा? तिथले शेतकऱ्यांकडनं त्यांनी स्वस्त दरात जमिनी घेतात आणि मग तो एअरपोर्ट झाल्यानंतर हे करोडोपती होतात, शेतकरी होत नाहीत. दुर्दैव हे आहे सरनाईक साहेब. सरनाईकजी, मी येतो बरोबर तुमच्याकडे. सरनाईकजी, मी तुमच्या मताशी 100% सहमत आहे. अभिजितजी, हा, मी बरोबरजी मी येतोय तुमच्याकडे. 1 सेकंद थांबा, फक्त सरनाईकांचं उत्तर घेतो. सरनाईकजी, ताई, मी तुमच्या मताशी 100% सहमत आहे. ही गोष्ट मात्र नक्की शेतकऱ्यांच्या ज्या सूचना आहेत त्या सूचनांचा नक्कीच, भले सरकार कुणाचाही असू दे, काँग्रेस राष्ट्रवादीचा असू द्या किंवा शिवसेना भाजपचा असू द्या, शेतकऱ्यांचा प्रश्न हा आमच्या दृष्टीनं फार महत्वाचा आहे. बाकी विषय सगळे जरी बाजूला सारले तरी चालतील, परंतु शेतकऱ्यांवर कुठल्याही प्रकारे अन्याय होता कामा नये, ही भूमिका आमच्या सर्वांची आहे. आणि 100% माधू बरोबर आहे. ते जरी भले दुसऱ्या पक्षाचे आमदार असेल तरी त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहून त्यांच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका ही आमची आहे. दुसरा राहिला प्रश्न, ताईंनी जो विषय घेतलाय हे 100% खरं आहे. तुमच्या मताशी मी सहमत आहे की हे जे प्लॅन तयार होतात, अलाइनमेंट चेंज होतात, त्यावेळेस ते अधिकारी त्या ठिकाणी असतात आणि अधिकाऱ्यांच्या संगनमतानं त्या प्लॅनचे सर्वासर्व किंवा इकडनं तिकडनं वेडेवाकडेपणानं त्यांना हवा त्या पद्धतीने तो प्लॅन नेला जातो आणि त्यानुसार मग त्या ठिकाणी आजूबाजूला असलेल्या जमिनी ह्या अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांच्या नावानं घेतल्या जातात. त्याला कुठेतरी पायबंद घातला पाहिजे. तुमची जी सूचना आहे ती योग्य आहे, मला मान्य आहे की जर अशा प्रकारे सरनाईकजी, सगळं मान्य तर सगळ्यांनाच आहे. म्हणजे इकडे संजय केळकर म्हणतात की मला मान्य आहे, अधिकाऱ्यांवरती कारवाई होईल, आम्ही चौकशी करू. सरनाईकजी, माझा एक साधा सोपा प्रश्न असली पाहिजे. साधा सोपा एक प्रश्न आहे छोटासा तुमच्यासाठी, की आता हरणे जे म्हणाले की गेल्या 2 महिन्यांपूर्वी सुभाष देसाई तिकडे येऊन गेले आणि त्याच्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लावलं, जमिनी घ्यायला लावल्या, एकनाथ शिंदेच्या भूमिकेबद्दल ते बोलले. तर माझा असा साधा सोपा प्रश्न आहे की या दोघांच्या भूमिकेची चौकशी कोण करणार? तुम्ही उद्धव साहेबांकडे हरणेंना घेऊन जाणार आहात का? हरणेंची इच्छा आहे उद्धव ठाकरेंना भेटायची, हे सगळं प्रकरण कानावर घालण्याची. 100% हरणेला जर भेटायचं असेल, आणि मला एक गोष्ट माहिती आहे, जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे फार सक्षम आहेत, आमचे शिवसेनेचे नेते सुभाष देसाई सुद्धा सक्षम आहे. हे दोन्ही नेते असताना या दोन्ही नेत्यांसमोर आम्ही उद्धव ठाकरेंकडे त्यांना घेऊन जाऊ. राहिला दुसरा प्रश्न, जर अशा प्रकारे गेल्या अनेक वर्षापासून शहापूर तालुका, बोला हरणेजी, बोला, ऐका जरा, हरणेजी बोला, 1 सेकंद. सरनाईकजी, हरणेंना बोलू द्या. त्या शहापूर तालुक्यामध्ये एमआयडीसी देण्याचा त्यांनी प्रश्न या ठिकाणी तर चांगलं आहे, त्यांचं स्वागत करायला पाहिजे. एमआयडीसी जर शहापूर तालुक्यात येत. सरनाईकजी, मी तुम्हाला 1 सेकंद थांबवतो, हरणेंना बोलू द्या. हरणे, बोला. सरनाईक साहेब, आम्ही पालकमंत्र्यांनी वारंवार आम्ही प्रयत्न करून देखील त्यांनी शेतकऱ्यांशी बोलायचं का बोलत ते, आणि शेतकऱ्यांशी का बोलत नाही? ते मोर्चे आंदोलन जे शेतकरी करतात, भिवंडी, कल्याण, शहापूरचे लोक, याची कारण पालकमंत्री कधी समजून घेणार आहेत? आम्ही प्रयत्न करतो सरनाईक साहेब की उद्धव साहेबांच्या पीएन आम्ही वारंवार SMS पाठवले की आमची बाजू आहे का करतोय शेतकरी विरोध, शेतकरी वेळेत का विरोध करायला? की वर्षानुवर्ष त्याग केलेले आम्ही तुम्हाला ठाणे मुंबईकरांसाठी त्याग केलंय, नव्याने आमच्या आजच्या एबीपीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हरणे साहेब, मी तुम्हाला आश्वासन देतो की मी स्वतः तुम्हाला पालकमंत्र्यांकडे घेऊन जाईल आणि तुम्हाला न्याय कुठल्या माध्यमातून मिळेल यासाठी आम्ही दोघे मिळून किंवा ठाणे जिल्ह्यातले सगळे आम्ही आमदार मिळून तुमच्यासाठी प्रयत्न करू, एवढं मी आश्वासन तुम्हाला देतो. ठीक आहे. पांडुरंग बरोबर आहेत आपल्यासोबत. पांडुरंग बरोबरचे मुद्दा असा आहे की सगळेजण आश्वासन देतात, पण खरंच शेतकऱ्यांचं भलं होणार आहे का? कारण आता जमिनी गेलेल्या आहेत, जमिनी ऑलरेडी खरेदी झालेल्या आहेत, त्या कवडीमोल भावानं खरेदी झालेल्या आहेत, त्याचे भाव उद्या सोन्याचे होणार आहेत. आता शेतकऱ्यांना याच्यातून मिळणार काय मग? आता
आम्ही जे मुख्यमंत्र्यांना पर्याय सुचवले, जो आहे तो रस्ता आठपदरी करावा किंवा त्याची अलाइनमेंट चेंज करून जंगल म्हणजे वन विभागाच्या याच्यातून घ्यावा, म्हणजे जेणेकरून आमचे शेतकरी त्या ठिकाणी वाचतील. एकीकडे सरकार सांगतंय की ज्या सुपीक जमिनी आहेत त्या हरित क्रांती झाल्या पाहिजे, सिंचनाखाली आल्या पाहिजे, आणि दुसरीकडे त्याच जमीन उद्ध्वस्त करण्याचा हे शासनाचं धोरण आहे का? आणि मला एक या ठिकाणी सांगायचं आहे की आता या 2 वर्षामध्ये या महामार्गात आणि या स्मार्ट सिटीमध्ये येणाऱ्या ज्यांनी या शासकीय अधिकाऱ्यांच्या जमिनी खरेदी केलेल्या आहेत, या 2 वर्षात त्या जमिनी पुन्हा ते रजिस्टर, त्या नोंदणी केलेल्या जमिनी ते रद्द करून त्या आमच्या शेतकऱ्यांना परत शासनाने त्या ठिकाणी द्यावा, ही एक आमची त्या ठिकाणी मागणी आहे. आणि ज्यांनी करोड रुपयाच्या या जमिनी ज्या शासकीय अधिकाऱ्यांनी घेतल्यात त्यांच्यावर अँटी करप्शनच्या माध्यमातून त्यांच्यावर चौकशी लावावी असं पत्र मी आजच मुख्यमंत्री साहेबांना मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी त्यांना सूचना केल्या होत्या की जे मोपालवार आहेत त्यांना सूचना केल्या होत्या की बोला बरोबराजी. हॅलो, मुख्यमंत्री साहेबांच्या सूचना केल्या होत्या की हे 2 पर्याय जे सुचवले रस्त्याच्या संदर्भात, अलाइनमेंटच्या संदर्भात, त्याच्यावर तुम्ही चौकशी करावी. तर कोणत्याही प्रकारची चौकशी न करता हा तोच रस्ता पुन्हा त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हणून आमचा या ठिकाणी विरोध आहे. ठीक आहे. संजय केळकरजी, मी तुमची अडचण समजू शकतो. अधिकाऱ्यांनी इतका मोठा घोळ घालून ठेवलेला आहे, निस्तरायला सरकारसाठी खूप कठीण आहे आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करणं सुद्धा कठीण आहे आणि तुम्हाला डिफेंड करताना तुमची जी होणारी अडचण आहे मी समजू शकतो. पण मुद्दा असा आहे केळकरजी, किती गंभीर प्रश्न आहे बघा. शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने घेतलेल्या आहेत. अधिकाऱ्यांनी हा पैसा कुठून आणला? म्हणजे 4 लोकांचं घर चालवताना मुंबईत मेटाकुटीला येतात लोक, तेवढाच पगार असतो लोकांना, अगदी कॉर्पोरेटमधल्या लोकांना सुद्धा ती मेटाकुटीला येतात. ह्या लोकांकडे पैसा कुठून होतो? ह्यांची लावा ना तुम्ही एसीबीची चौकशी. काय प्रॉब्लेम आहे एसीबीची चौकशी लावायला? नाही, याच्यामध्ये जी मांडणी केली की शासनाचं धोरण आहे की किती दिवसात चौकशी लावणार आणि कधी सुरू होणार चौकशी? आणि दुसरं, ज्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या बगलबच्च्यांनी त्यांच्या नातेवाईकांनी या जमिनी घेतलेल्या आहेत त्याच्याकडे कुठून पैसा आला? हा काळा पैसा होता का? कुठल्या माध्यमातून तो आला? मनी लॉन्ड्रिंग आहे का? तर या संबंधामध्ये आजच मी मगाशी देखील आपल्याला जे सांगितलं की विधिमंडळामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे चौकशीची जी मागणी केली गेली त्याला मान्यता दिलेली आहे. आता ती एसीबीच्या माध्यमातून होईल का एसीबीच्या दुसऱ्या अन्य एजन्सीच्या माध्यमातून होईल, परंतु शासनाची इच्छाशक्ती स्पष्ट आहे की जे कोणी असतील याच्यामध्ये त्याची निश्चितपणे चौकशी होईल. ठीक आहे. आणि त्यांना अजून एक छोटा प्रश्न केळकर, अजून एक छोटा प्रश्न की ज्यांनी जमिनी खरेदी केल्या त्यांचे जावई मुख्यमंत्र्यांचे सचिव आहेत, तर अशा अधिकाऱ्यांची चौकशी कशी होणार? एकतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना त्या ठिकाणी ठेवायला नकोय पहिली गोष्ट, जर तसं असेल तर, कारण त्यांच्या मेहुण्याच्या नावावर जमीन आहे, प्रवीण सिंग परदेशींच्या मेहुण्याच्या नावावर जमीन आहे. तसं असेल तर त्यांना पदावर न ठेवता चौकशी झाली पाहिजे. आणि हे धाडस मुख्यमंत्री कधी दाखवणार आहेत? केळकर अभिजितजी दाखवतील. कारण की विकास, शेतकरी याच्या आड कुठल्याही प्रकारचा काही त्या आडपडदा ठेवणार नाहीत, कोणाचाही मुलाईजा ठेवणार नाही, त्याच्याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही आणि या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातही निश्चितपणे नसेल. मी येतो बरोबर, तुमच्याकडे शेवटचे 30 सेकंद राहिलेले आहेत, पण आधी हरणेंकडे जातो. हरणेजी बोला. केळकर साहेब, तुमच्यावर आमचा विश्वास आहे, तुम्ही अतिशय चांगल्यापैकी काम करणारे आमदार आहेत, पण गेल्या बऱ्याच वर्षानंतर आपण शहापूरकरांच्या प्रश्नांच्याकडे दुर्लक्ष केलं असं माझं वैयक्तिक मत आहे. साहेब, शहापूर भिवंडी कल्याणचे शेतकरी आंदोलन करतायत, रस्त्यावर उतरत आहेत, पालकमंत्री कदाचित दुर्लक्ष करतायत. तुम्ही भारतीय जनता पार्टीचे प्रमुख घटक पक्ष आहात, तुम्ही काय या विषयाकडे लक्ष देत नाही? आमची बाजू तुम्ही का समजून घेत नाही? माझी आपल्याला विनंती आहे सर्व पदाधिकारी आमदारांना की आपण सत्तेच्या माध्यमातून कमीत कमी शेतकऱ्यांच्या जमिनी कशा जातील किंवा शेतकऱ्यांचं नुकसान कसं होणार नाही हे बघा. तुम्ही अधिकाऱ्यांच्या चौकशा, केळकर साहेब, अधिकाऱ्यांच्या चौकशा कराच साहेब, अधिकाऱ्यांच्या चौकशा कराच. मुख्यमंत्री साहेबांनी फसवलं साहेब. काय करायचं? मुख्यमंत्री बोलले अधिकाऱ्यांना की पर्याय तपासा आणि मुख्यमंत्री पर्याय तपासाचे राहिले बाजूला आणि पुन्हा आदेश देतात सर्वे करा. अहो, बाजूचं ऐका. केळकरजी, सगळ्यांनी मिळून ठरवलं का की काय ऐकायचंच नाही शेतकऱ्यांचं? केळकरजी, लोकांना भडकवतायत. आजच शहरामध्ये बघा भूसंपादन अधिकाऱ्यांना. हरणेजी 1 सेकंद थांबा, उत्तर घेऊयात केळकरांकडून. हरणेजी 1 सेकंद थांबा. केळकरजी बोला. हरणेजी, आपण म्हणताय ते खरं आहे की मुरबाड काय, शहापूर काय, इथलं गाव मी फिरलेलो आहे आणि तिथली निश्चितपणे मला माहिती आहे. परंतु आपण देखील आपल्या बाजूने एखाद वेळ कमी पडला असेल किंवा माझीही भेट कधी आपण घेतली नसेल किंवा मला
फोनवरनं किंवा कुठल्याही पद्धतीने सांगितलं नसेल, परंतु शेतकरीच्या हिताच्या बाजूने मी निश्चितपणे आहे आणि जे जे म्हणून तुमच्यासाठी करायला लागेल ते पुढच्या काळामध्ये निश्चितपणे मी शासनाच्या माध्यमातून आणि आमच्या या जिल्ह्याच्या माध्यमातून निश्चित. ठीक आहे प्रताप सरनाईकजी, शेवटची 30 सेकंदात एक शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही मुख्यमंत्र्यांना अशी विनंती करणार का की ज्या अधिकाऱ्यांची नावं आहेत त्याच्यामध्ये त्यांना आधी पदावरून किंवा तुमच्या मांडीला मांडी लावणं जे बंद करा आणि मग त्यांची चौकशी करा. माहिती करता सांगतो की आज आपल्याकडे चर्चा जी झाली ती चर्चा झाली मुळातच माझ्या औचित्याच्या मुद्द्यामुळे आणि मी दिलेल्या मुख्यमंत्र्यांना पत्रामुळे आणि त्या पत्रामुळे मी स्पष्टपणे उल्लेख केलेला की कुठल्याही प्रकारे या सगळ्या संधी अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. त्यांनी जी जमीन खरेदी केलेली आहे ती खरेदी केलेली जमीन त्यांच्याकडून काढून मूळ शेतकऱ्यांना मोफत द्यायला पाहिजे, ही माझी पहिली मागणी. दुसरी मागणी, ह्या ज्या अधिकाऱ्यांनी पैसे आणले कुठून याची चौकशी व्हायला पाहिजे. नरेंद्र मोदींनी 500,000च्या नोटा बंद केल्यानंतर पूर्ण काळं धन सुनील चव्हाण सारख्या एका अतिरिक्त आयुक्त दर्जाचा अधिकारी जो महापालिकेचा सार्वभौम आहे त्यांनी जर अशा प्रकारे भ्रष्टाचाराच्या मार्गातून कमवलेला पैसा या जमिनीसाठी खर्च केला असेल आणि जमीन घेतली असेल तर याची चौकशी व्हायला पाहिजे. पण एक गोष्ट नक्की या शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी त्यांच्यासोबत आहोत. नक्कीच वेळेचं बंधन आहे. अंजली, एकच सेकंड फक्त. सरनाईक साहेब, ही शेतकऱ्यांना जमीन परत जर मोफत मिळाली तर मी येऊन आपल्याला सलाम ठोकेन, पण ही जमीन त्यांना तातडीने परत मिळवून देण्यासाठी जे पर्याय असतील ते तुम्ही करा आणि त्यांना ती खरंच जमीन मिळवून द्या, तरच हे कुठेतरी सगळं थांबेल. नक्कीच नक्कीच अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. सब गोलमाल आहे अशी काहीतरी परिस्थिती होऊन गेली आहे. कारण सगळ्यांना हे मान्य आहे की शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे. कोणी म्हणतं की तुम्ही शेतकरी आमच्याकडे पोहोचलेले नाहीत. खरं तर शेतकऱ्यांनी आणि या सगळ्या महाराष्ट्राने ट्रस्टी म्हणून भाजप आणि शिवसेनेच्या सरकारला निवडून दिले. पालकमंत्री ऐकत नाहीत आणि आता हरणे साहेब म्हणतात की आम्ही सांगूनही ऐकत नाही. आज खरं तर सरनाईकांनी पालकमंत्र्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर ते म्हणतात की आम्ही आदेश दिलेत. म्हणजे सगळं प्रकरण अतिशय गोलमाल आहे. ज्यांच्यावरती हे सगळं नीट करण्याची जबाबदारी आहे त्यांचे हात बरबटलेले आहेत. त्याच्यामुळे कारवाई कशी होणार, कधी होणार माहिती नाहीये आणि त्याच्यामुळे मोठं प्रश्नचिन्ह भाजप आणि शिवसेनेच्या सरकारवर लागलेलं आहे. आणि हे शेतकऱ्यांचा विश्वास जर संपादन करायचा असेल तर या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करण्यासाठी एसीबी कडून चौकशी लावायला पाहिजे की यांनी पैसा आणला कुठून, जमिनी खरेदी केल्या कशा आणि हा नैतिक भ्रष्टाचार थांबावा. यासाठी यापुढे अशा गोष्टी घडणार याचीही काळजी घेतली पाहिजे. आपल्या सगळ्या मान्यवरांनी चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही पाहत राहा एबीपी माझा.